मला मी भारतासाठी एक असा रोबोट तयार करणार जे जपानच्या टेक्नॉलॉजी एकदम हाय टेक्नॉलॉजी करणार. बरं ती टेक्नॉलॉजी फक्त भारतात राहील ह्याची जबाबदारी मी घेणार. बरं रोबोट बनवायला साहित्य कुठून आणणार तू? मी जपान मधून काही सारे हॅकर्स जपानमध्ये आहेत. इतर टेक्निक जे आहे ते फक्त जपानमध्ये मिळतील. तर मग ती टेक्निक घेऊन त्यांना आपली जी जुनी काळातली टेक्निक होती एकदम साधारण टेक्निक ती त्यांना देऊन टाकायची. आपली काही टेक्निक राहू द्यायची. ती टेक्निक ही टेक्निक मिक्स करून एकदम अशी हाय टेक्निक बनवायची. पण मग भारतात आता मोदीनं मेड इन इंडिया सुरू केलं ना, मग आता भारतातच आपल्याला जॉब मिळू शकतात ना? हो येऊ शकतात. पण तुम्ही देशासाठी काय असं करणार आहे? अब्दुल कलाम सारखं मी काय असं करणार जे भारत जपानला पाठीमागे सोडून पुढे जाणार. जपान आपल्यापेक्षा पुढे आहे का? हा 100 वर्षांनी पुढे आहे की. 100 वर्षांनी पुढे आहे का? बरोबर. मग आपल्याला पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ह्या देशाचा विकास घडवावा लागेल. कसा घडवणार तू? जवळ आपण विकास नाही घडविणार तर तेवढं काहीच होणार नाही. तू काय करणार त्याच्यासाठी? त्यासाठी माझ्याच्यानं जेवढं होऊ शकेल मी तेवढी खतरनाक टेक्निक बनवण्याची कोशिश करणार. अगर माझी कोशिश कामयाब झाली तर मग मी ह्या देशासाठी काही असे टेक्निकल रोबोट किंवा मिसाईल्स गन टँक काही असे टँक बनवणार ज्याच्यात आपल्याला सगळं काही मिळेल. आणि कोणसाठी अगर वरी बॉम्ब गिम काही बी अगर पडला तर मग त्या टँकला काहीच होणार नाही. आणि मदतल्याला टँक एक हलणार सुद्धा नाही तिथून. अशी टेक्निक बनवणार आहे? हा. बरं. त्याच्यासाठी लागणारा तू साहित्य कुठून आणणार आहे? साहित्य जपान एक असा देश आहे आपल्याहून 100 वर्षांनी पुढे देश आहे. मला अजून सगळ्यात पहिला टॉप नंबरला आहे जपान. जपान आपला खास मित्र आहे. मित्र आहे आपला? ते कोण सांगितलं तुला? जपान आपला मित्र हे कोणी सांगितलं तुला? हे आमचे सर. सरने सांगितलं. बरं कशामुळे पुढे आहे जपान आपल्याहून तिथं एवढी जास्त टेक्निक आहे आणि एवढ्या जास्त टेक्निकीमुळे ते आपल्याहून पुढे आहे. जसं की आपल्या इथले एक उदाहरण सांगतो मी. आपल्या इकडे जे लहान लहान लेकरं राहतात ते शाळेतून येताना कसं येतात त्यांना बस लावलेली असेल ते बसमधून उतरून इकडे येतात. तर मग जपानमध्ये असे नाही. त्यांच्यासाठी एक अशी एक समजा एवढं अशी घर आहे एवढी रूम. एवढ्या रूम मध्ये आपण सोफ्यावर जरी बसला तरी अशी एक पट्टी येत असते. ती पट्टी खुलली की आपण एक काच येईल. त्या काचमधून जशी ती ट्रेन येईल आपला मुलगा वरी येणार आणि आरामशीर घरात पोहोचणार. अशी टेक्निक आहे का तिथं? हा. बरोबर. हे कोणी सांगितलं तुला इथं टेक्निक आहे अशी? टेक्निक आय एम हॅकर. असं आहे का? आणि तू नोकरीला लागल्यावर भारतात करणार का जपानमध्ये जाणार मग नोकरीला? भारतातच. कशामुळे? आपल्या भारतात काय कमी विकास थोडी घडला आहे. जेवढा विकास आहे त्याच विकासला अगर आपण घडलं तर मग स्वतः प्रधानमंत्री येणार. नाही पण तू म्हणला ना की जपान आपल्या 100 वर्ष पुढे आहे म्हणून. मग जपानमध्ये जायचं नोकरीला? नाही. कशामुळे? ही जी जन्मभूमी आहे ह्या जन्मभूमीला सोडणारा जे आहे ते कायर ह्या नावाने ओळखला जातो. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतकं सगळं ह्याचं जे राज्य होतं ते राज्य घडवण्याचं काम केलं. म्हणून तुला इथं नोकरी करायची बरोबर भारतासाठी? वा वा व्हेरी गुड.